नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनसाठी मोठी भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे। तर याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन यामध्ये भरती निघालेली आहे आणि याची अंतिम तारीख आहे 4 मे रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। आणि जर अर्जामध्ये काही चुका झाल्या तर तुम्ही ते एडिट पण करू शकता। त्याची तारीख आहे 11 मे ते 13 मे। 11 मे ते 13 मेच्या दरम्यान तुम्ही आपल्या अर्जामध्ये एडिट करू शकता आणि तुमची एक्झाम ही ऑनलाईनद्वारे होणार आहे आणि जून 2026मध्ये किंवा पण एक्झाम होऊ शकते। तर बघा मित्रांनो, अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणती काळजी घेणे महत्त्वाचं आहे। तर पहिली गोष्ट, तुम्हाला रिजन सिलेक्ट पाहावं लागेल। नंतर तुमचा पोस्ट कोड महत्त्वाचा आहे, नेम पोस्ट, तुमची एज लिमिट, ठीक आहे। त्याची वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी आहे। काही ठिकाणी 18 ते 30 मागितलं आहे, ठीक आहे। तर यामध्ये SC STला 5 वर्ष अधिक राहते आणि OBCला 3 वर्ष अधिक राहते। आणि यामध्ये तुमची पात्रता, ठीक आहे, 12वी 10+2 म्हणजे 12वी, ठीक आहे। आणि कॅटेगरीनुसार जागा ज्या चेक करायच्या 4-5 ज्या गोष्टी ह्या तुम्हाला चेक करणे गरजेचं राहणार आहे, ठीक आहे। लॅबोरेटरी अटेंडन्स, स्टेनोग्राफर, ज्युनियर इंजिनिअरिंग आणि त्यासमोर पात्रता दिलेली आहे, हे व्यवस्थित चेक करून घ्यायचे। म्हणजे CRनुसार जागा दिलेली आहे रिजन, तर CRमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे हे चेक करावं लागेल, त्याची पात्रता चेक करावी लागेल आणि आपल्या कॅटेगरीत जागा चेक करावी लागेल। या संपूर्ण गोष्टी चेक करूनच आपला अर्ज भरायचा। स्टोअर अटेंडंटची पोस्ट आहे, याला पात्रता 10वी पास मागितली आहे, वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत, ठीक आहे। नंतर अकाउंटची पोस्ट आहे, पात्रता ग्रॅज्युएशन मागितली आहे, वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत। तर यामध्ये SC STने 5 वर्ष प्लस करायचे आणि OBCने 3 वर्ष प्लस करायचे। आणि अर्ज भरताना कॅटेगरी जागा चेक करायच्या, कारण या ठिकाणी 1-1, 2-2च जागा दिलेली आहे पदानुसार। तर तुम्हाला हे व्यवस्थित चेक करावं लागेल। ज्या ठिकाणी जास्त जागा वगैरे असते त्या ठिकाणी आपला अर्ज भरायचा। तर या ठिकाणी 25 जागा दिलेली आहे, कॅटेगरीच्या पण जागा या ठिकाणी दिलेली आहे। अशी जागा व्यवस्थित चेक करायच्या आणि नंतरच अर्ज भरायचा। तर यामध्ये लॅबोरेटरी असिस्टंट, टेक्निकल ऑपरेटर, पर्सनल असिस्टंट, अकाउंटंट, स्टोअर क्लर्क, स्टोअर अटेंडंट, आर्टिस्ट, फील्ड कलेक्टर, मोटर ड्रायव्हर, ठीक आहे। तर यासारख्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। ते संपूर्ण अर्ज भरताना चेक करायचे आणि आपल्या कॅटेगरी जागा चेक करायची, पात्रता चेक करायची, ठीक आहे। संपूर्ण माहिती चेक करून संपूर्ण PDF वाचूनच आपला अर्ज भरायचा, ठीक आहे। 10वी पासवर कोणकोणते पदे आहेत, ठीक आहे, 12वीवर कोणकोणते आहे, ग्रॅज्युएशनवर कोणकोणते आहे, हे तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल। एक्झाम सेंटर कोणकोणते राहणार आहे, तर अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी, जळगाव, नांदेड हे आपल्या महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर मिळणार आहे। तर एक्झामचा सिलेबस बघा, 200 मार्क्सचा पेपर असणार आहे, 100 प्रश्न असणार आहे आणि वेळ असणार आहे 60 मिनिटाचा, ठीक आहे। यामध्ये जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज, ठीक आहे, सिलेबस दिलेला आहे, व्यवस्थित चेक करायचा। आणि मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, लक्षात ठेवायचं, निगेटिव्ह मार्किंग आहे। तर एक्झाम शुल्क असणार आहे बघा 100 रुपये। ओपन OBC EWS पुरुषांना ही फी भरावी लागेल 100 रुपये। तसंच SC ST अपंग महिलांना एक्झाम शुल्क माफ आहे, फक्त ओपन OBC पुरुषांना ही फी भरावी लागेल, ठीक आहे। ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर अर्ज तुम्हाला हा ऑनलाईन भरायचा आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 4 मे। 4 मेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। आणि जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर यामध्ये आपल्या कॅटेगरी जागा या ठिकाणी व्यवस्थित तपासून घ्यायच्या। संपूर्ण PDF तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध केला जाईल। टेलिग्राम चॅनल लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।